गुगल अंटीच्या भरोश्यावर चाललोय मी. कारकुडी वॉटरफॉल, हा तिथं वरती आहे. सुरू झाला चांगला. पण त्याला असं बोललं ना की रोड खराब होतोच, ते बाबा समोरच दिसतोय डायरेक्ट. वा, स्वागत आहे तुमचं. स्वागत केलं झाडांनी आपलं. डिस्टर्ब करतोय फुकटचा. पुढं मागं लावलंय काय माहिती ते. गुगल आंटी कुठल्या रोडने घेऊन चालले काय माहिती. रोड तर माहिती नाही मला, तर गुगल आंटीच्या भरोश्यावर चाललोय मी. बघू कुठे नेते. मग तो आपण मगाशी आलो तो टर्न पुढे गेला, म्हणजे सरळ गेला रोड. तिकडनं राईट घेतलाय मी आता ह्या रोडनी. 1 तास दाखवते, माहित नव्हतं पण रोड चांगला आहे. आणि टर्न आहेत ना असे डायरेक्ट टायमिंग वरती आहेत, त्यामुळे थोडी कंट्रोल करून चालवायला लागते. हो हो, सिमेंट वाला रोड. छायला डायरेक्ट रिसॉर्टचा रोड आहे. डायरेक्ट रिसॉर्ट मध्ये घुसलो असतो. रोड भारी आहे पण काय पण बोला. ते वालदेवीचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असेल, त्याची आठवण येते डायरेक्ट. फक्त असा असला पाहिजे, पूर्ण ऑफरोड नाही पाहिजे डायरेक्ट. असं असलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही असं असलं रोड तरी. आजची व्हिडिओ थोडी मोठीच होईल, ॲडजस्ट करा. जेवढं शूट करता येईल तेवढं शूट करू आपण. रोड भारी आहे पण या आय लव्ह इट. ह्याच्यावर तो उतार एंड झाल्यावर खड्डेत. नाही गाड्या जातात म्हणजे जात असतील लोक या रोडने, पण फुल सुनसान, एकदम सुनसान. रात्रीचा फाटून डायरेक्ट दरवाजा इथे. रात्रीचं कोण येत पण नसेल या रोडला म्हणा. ट्विस्ट. ओके गुगल आंटी, शार्प राईट मारतो 300 मीटर वरना.
आईच्या गावात आहे बघा. वापस सीमेंट का रोड. ओके, इधर से शार्प राइट लेने को बोल रही, तो वो केक बघा काय मोठा आहे केक आहे. हा एवढंच आहे. कंटिन्यू फॉर 4 किलोमीटर्स. आईच्या गावात यांनी फक्त त्यांचे गावापुरतं सिमेंटचं केलं की काय. गूगल आंटी जिंदाबाद. ते बुरसेवाडीला जायला रोड आहे ना, आहेत ना, चांगला आहे ना म्हणजे. थँक्यू. कारकुडी वॉटरफॉल. हा तिथं वरती आहे. हाय छोटासा वॉटरफॉल आहे, पण लय वरती आहे. लय चढायला लागल मुर्दे. मी आता गेलो असतो. कारकुडी नाव पण लय भारी, कारकुडी. मध्ये मध्ये पैसे लय खराब आहेत. अपना टायर यूज काम का है पीछे वाला. और डेंजर रोड है रे बाबा. बरं झालं तिथे थांबलं, पेट्रोल भरून घेतलं, नाही तर इकडं काहीच नसतं भेटलं डायरेक्ट.
त्याला असं काय झालंय, स्पीड ब्रेकर सारखे रस्ते झाले डायरेक्ट. इधर पहुंच गा रे मेरे बाबा. चलो अभी मैं थोड़ा रिकॉर्डिंग बंद करता हूँ. नदी आहे नदी. मॅप मध्ये नदी पण दाखवत नाही बाजूची. एवढं अपडेट नाही अजून. मला रोड चालू झाला चांगला. पण त्याला असं बोललं ना की रोड खराब येतोच ते बाबा समोरच दिसतोय डायरेक्ट. कधी बोलायचंच नाही. रोड चांगलं दिसला ना तरी बोलायचं नाही की बाबा रोड चांगला आहे बघा, असे रोड येतात लगेच. ते नदी बघू शकता, मस्त आहे एकदम, पूर्ण भरली आहे. नदी आहे का काय माहित नाही पण पूर्ण भरली आहे. आपण कुठेतरी पोचलोय. काय तर नाव होतं, एवढं मी वाचलं नाही त्या गावाचं. वांजाळी वांजाळी. छोट्या ऑन पण देत नाही. तो रोड जसा संपलाय तसं मी एकदम रिलॅक्स झालो. रिलॅक्स. असा हा मस्त रोड लागलाय प्लेन एकदम.
स्ट्रेट ही जाने का है। डेहनी डेहनी डेहने काहीतरी होतं, डेहने. अजून आपलं आता 20 किलोमीटर अजून जायचं आपल्याला. 20, ओनली 20 किलोमीटर्स अगो. हॅलो गाईज, जेवण बिवण झालंय. आता वाजलेत 3:15 झालेत. निघालोय आपण. जे झालं असेल मला 15-20 मिनिटं निघून झाले असतील. पावणे 7 अराउंड टाइम दाखवतोय. बघू आता किती वेळ लागतो आपल्याला. चालू आहे विचार नॉनस्टॉपच जायचं. बघू. रोड बघा भारी आहे. कशी गुगल अँटेनी तर बरोबर नेलं आपल्याला. ह्या रोडने मी गेलोय, पण मी आता खूप वर्ष अगोदर गेलेलो, त्यामुळे आठवत नाही मला आता. वा वा, इथे अशी मस्त गाडी मध्ये थांबवायची आणि फोटो काढायचा. काय फोटो येईल. उन्हाळ्यात पण टेन्शन नाही येते. लय भारी. वा, स्वागत आहे तुमचं. स्वागत केलं झाडांनी आपलं. मदत तर नाही. आज स्वागत केलं आपलं. रेकॉर्डिंग चालू आहे ना. रेकॉर्ड मस्त रेकॉर्ड झाला असेल आता. टना टना पाय घसरून पडल्यावर तुझं बोंबलशील. टना टना बोंबलशील. टना 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 टना. हो हो, धीरे धीरे. वाव, खाली मंदिर लय भारी. इकडे मंदिराचे पेंटिंगच लय भारी करतात. कलर बघा, दिसतोय की ना माहित नाही. चला, हा आपण समोरनच जाणार आहे मंदिराच्या इकडनं. तुम्हाला दाखवतो. मस्त पेंटिंग केले. ये सामने से आया ना, तुमको दिखा भी नहीं सका मैं. समोर पण बघू शकता. संत कृष्णदास महाराज समाधी.
हायवेला लागलोय आपण. 151 किलोमीटर आहे आपलं घर डायरेक्ट. मी आता डायरेक्ट घराचं लोकेशन टाकलेलं ना. 151 किलोमीटर, 3 तास लागतील आपल्याला आता. आता इकडचा रोड काय हा पाटच आहे आपला. इथं काही गरज नाही आपल्याला मॅपची. शॉर्टकट आहे, आपण शॉर्टकटने जाऊ इकडनं. हा जुना रस्ता, खूप दिवसाने आलो. इकडे मालुंगे आहे, तोच आहे वाटतं. मला इथे कमान होती, लगेच कमान आलं. त्याला कमान पण काढली. इथे एक मालुंगेची कमान होती. ते लोक यामुळेच येतात. हा कारण का तो आहे ना, जवळजवळ ना 2-1 किलोमीटर डायरेक्ट वाढून जातं. आणि हा एकदम सरळ आहे रस्ता. सकाळी पण माझं चालू होतं प्लॅनिंग इकडनं यायचं, पण मिस केलं मी तो टर्न, त्यामुळे प्रॉब्लेम झाला. आपण तिकडनं टर्न मारलेला तो असा फुल गोल फिरून एकदम. मॅप पण छोटा झाला ना, तो दाखवलं होतं तुम्हाला. खूप जण इकडनंच जातात, हा खूप मोठा लॉंग टर्न आहे. परत आपण हायवेला लागलो होता. इकडनं किती 151 किलोमीटर दाखवत होता त्या टर्न पासून.
आणि आता डायरेक्ट 146 आणि तो सरळ रोड असेल 1 किलोमीटरचा, म्हणजे जवळजवळ किती 5 किलोमीटर वाढतं याला, एवढं गोल फिरून येते. चला आता भेटू आपण पुढे. आणि तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात ते नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही काय कमेंट्स पण करत नाही आणि लाईक पण नाही करत आहे सध्या. म्हणजे जेवढे लाईक होईल तेव्हा माझे ब्लॉग मला हे होईल, थोडे यूट्यूब जरा हे करेल. उद्या पण आम्ही जाणार आहे ते गोदा आरतीला. संध्याकाळचा प्लॅन आहे सगळ्या आमचा ग्रुपचा की संध्याकाळी आपण गोदा आरतीला जाऊ म्हणून. बघू आता किती जण येतात अजून, कारण का त्यांनी अनऑफिशियल ग्रुपमध्ये तर नाही टाकलं अजून. डिस्टर्ब करतोय फुकटचा, पुढं मागं लावलंय काय माहिती ते. काय आलं हा? डिस्टर्ब करतोय मला सोडून पुढे मागे. एक तर आपण ड्रायव्हिंग कॉन्सन्ट्रेट करतो, असे पुढे मागे करतात ना डोक्याला शॉर्ट फुकटणं. त्यांचं काय ना, त्याच्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होतं आणि आपण पडू शकतो. कारण काही तर स्पॉट वगैरे खूप आहेत. हे स्पॉट वगैरे तुम्ही बघू शकता मध्येच येतात. समृद्ध एक्सप्रेसवे. चला आता आपण आता हे क्रॉस केलंय संगमनेर, पण आता थोड्याच वेळात सिन्नरला पोचू. सिन्नरवरनं काय आपण अर्धा पाऊण तासात पोचून जाऊ. आता ट्रॅफिक लागेल, संध्याकाळ झाले, पण तसे सॅटर्डे आहेत त्यामुळे ट्रॅफिक कमी असू शकते, माहीत नाही, आता कळेल आपल्याला. ट्रॅफिक नाही लागली पाहिजे पण. कभी कभी चला भेटू आता नाशिकमध्ये किंवा डायरेक्ट आमच्या एरियात व्लॉग एंड करताना. चला बाय. हे गाईज पोचलोय आता आपण. यायला मध्ये येतात. पोचलोय जस्ट आपण आता एरियामध्ये आपल्या. तर 2 मिनिटातच पोचू आपण बिल्डिंग मध्ये आपल्या.
जिकडनं आपण सकाळी स्टार्ट केलेलं. ठीक सकाळी 3:30 वाजता आपली राईड स्टार्ट केलेली आपण. आपली राईड एंड होते. तर वाजलेत, वॉच पण गेलं वाटतं माझं. तर जवळजवळ 6:45 झालेत. मग अशी बघितलेलं 6:45 म्हणजे किती तास झाले काय एवढं मोजलं नाही मी. तर आलोय घरी. इथपर्यंत व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पोचलो. चला बाय. भेटू आता आपण उद्याच्या व्लॉग मध्ये. चलो बाय. गुड नाईट. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.